ज्या दिवशी मी निवडणुकीला 2009च्या उभारायला निघालो त्यावेळेला असं कधी असते का एखादं पोराटकी पोरगा आमदारकीला उभा राहतंय का अशी थट्टा सुद्धा झाली. पण 2009च्या निवडणुकीनंतर 14च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं एका बाजूला शिवसेनेचं तिकीट घेऊन आदरणीय संजय दादांच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं काम केलं त्या कामाच्या माध्यमातून बघता बघता इतिहास घडला आणि आपण पहिल्यांदा आमदार झालो. त्याच्यानंतरच्या 5 वर्षामध्ये आपल्याबरोबर असणारे अनेक लोक बाजूला गेले असले तरी सुद्धा लोकांच्यात राहिलं की काय होऊ शकतं ते बघितलं आणि बघता बघता दुसऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं अटीतटीच्या लढाईमध्ये सुद्धा 18,000च्या मताधिक्यानं आलो. कालची निवडणूक तरी प्रचंड अडचणीची होती. कोण गद्दार म्हणत होतं, कोण खोके म्हणत होतं. काही लोकांना असा साक्षात्कार झाला होता की आम्ही आहोत म्हणूनच आम्ही सगळेजण हे निवडून देतोय. या सगळ्याला या राधानगरीच्या जनतेनं सगळ्यांना बाजूला ठेवलं आणि हे जनतेची लढाई आहे, जनतेचं आमदार असं सिद्ध करून दाखवलं. 40,000चं मताधिक्य आपण सगळ्यांनी दिलं. अनेक इतिहास आपण घडवले. इथे सामान्य माणूस आमदार होत नाही म्हणत होतो, तिथं सामान्य माणूस आमदार झाला. दुसऱ्यांदा तो येणार नाही म्हणत होते, दुसऱ्यांदा आला. हॅट्रिक होऊ शकत नाही म्हणत होतं, हॅट्रिक झाली. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे काय मोजके माणसं असतील की ज्या मोजक्या माणसांच्या भाषणाला विधिमंडळामध्ये सुद्धा दाद मिळते त्यामध्ये तुमचा सहकारी गेला आणि बघता बघता उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार सुद्धा आपल्याला मिळाला. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.